मनपूर्वक असा धन्यवाद देतो। दोन्ही वेळेला निवडून येत असताना बावड्याच्या विकासामध्ये कधीही कमी पडलो नाही। पानंदीचा विकास असेल, रस्ते असतील, गटारे असतील, सुरू असलेल्या नाबार्डच्या माध्यमातून आपल्या या राजाराम बंधाराच्या वरचा पूल असेल, पूल आता अंतिम टप्प्यात आलेला आहे। काही लोकांनी विरोध केल्यामुळे कंपल्सरी ॲक्विजिशनची प्रक्रिया सुरू आहे आणि खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी शहाजी मासाळ सरांची देखील आठवण येते। पाण्यामध्ये अतिशय उमद व्यक्तिमत्व ज्यांनी या समाजाला दिशा घडवण्याचं काम सुरू केलं होतं, असे शहाजी मासाळ सर त्या ठिकाणी त्या पुलामध्ये वाहून गेले। आणि समाज म्हणल्यावर विरोध असणार, काही लोक त्याला विरोध करतात। समजून एक दोन वेळा सांगितलं, आता सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी कंपल्सरी ॲक्विजिशनची प्रक्रिया सुरू केलेली आहे। अनेक गोष्टी या कसबा बावड्याच्या विकासामध्ये आपण प्रयत्न करतोय। गेल्या वर्षी 2023ला या ठिकाणी कसबा बावड्याच्या मधल्या पोलवर सगळ्या आपण तिरंगी लाईट्स लावल्या आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी कसबा बावड्याच्या सुशोभीकरणाला देखील सुरुवात केली। आत्ता तलाव संवर्धनच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपला हनुमान तलाव याला 3 कोटी रुपये जवळपास आपण निधी मंजूर केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भगव्या चौकामध्ये छत्रपती शिवरायांचं स्मारक झालं, छत्रपती संभाजीराजांचं स्मारक व्हावं अशी देखील आपल्या बावड्यातल्या तरुण मुलांची इच्छा होती। ती तातडीनं पूर्ण करत सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी 1.5 कोटी रुपये मंजूर केले, त्याचं देखील उद्घाटन झालं। आणि म्हणून आता आपले श्रीराम उद्यान आहे, त्याचं देखील या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम आपण हाती घेतलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पानंदी काही प्रमाणात रुपेशी अजून झालेले नाही आहेत आणि त्या होणं गरजेचं आहे। शेतकऱ्यांना यायला अडचण म्हणा किंवा ऊस कापल्यानंतर त्याची वाहतुकीला होणारी अडचण, मी आपल्याला एवढं या ठिकाणी आश्वस्त करतो आणि जाहीर करतो की निवडणुकीनंतर 3 महिन्याच्या आत या पानंदी मी पूर्ण करून देईन। बावड्यातली एकही पानंद शिल्लक ठेवणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो। खऱ्या अर्थानं पूर्वीच त्या 5-6 पानंदी मी मंजूर केल्या होत्या, पण ठीक आहे, काही विरोधामुळे त्या पानंदी झाल्या नाहीत। मला असं वाटतं की राजकारण विरोधासाठी करू नये, विकास कामामध्ये सर्वांनी साथ द्यावी असं मला या ठिकाणी वाटतं आणि मी विरोधकांना देखील तसं आवाहन करतो। आज या ठिकाणी ज्या हनुमान मंदिरासमोर आपण बसलेलो आहे, या हनुमान मंदिराच्या संदर्भात देखील आपण अनेक वेळा याची सुशोभीकरण झालं पाहिजे, मोठ्या प्रमाणात हे भव्य हनुमान मंदिर असलं पाहिजे अशी आपली भूमिका आहे। हे देखील आपण या ठिकाणी कमिटी बरोबर बोलून या निर्णय घेऊ। हे हनुमान मंदिर असं भव्य दिसलं पाहिजे, या दृष्टीने आमचा पुढच्या काळामध्ये प्रयत्न राहील। आपल्या सर्वांना माहित आहे 2019 आणि 21 मध्ये मोठ्या प्रमाणात पूर या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आला। घराघरामध्ये पाणी शिरलं, जमिनी वाहून गेल्या, दूध दुभती जनावर वाहून गेली, गाड्या वाहून गेल्या। पहिल्या पुरात तर फार मोठं नुकसान झालं। अगदी पहिला पूर घ्या, दुसरा पूर घ्या, कोविडची परिस्थिती घ्या, या तिन्ही परिस्थितीमध्ये जरी 2019ला माझा निवडणुकीत पराभव झालेला असला तर या ठिकाणी लोकांची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळाली आणि आम्ही ती करून देखील दाखवलेली आहे। आणि म्हणून निवडणुका आल्या की जे काँग्रेसची छत्री जी उगवते आहे त्याप्रमाणे उगवणारे अनेक जण असतात, पण वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला नेहमीच शिकवण दिलेली आहे की 80% समाजकारण करा आणि मग 20% राजकारणाचा विचार करा। या त्यांच्या शिकवणीप्रमाणे आम्ही काम करतो। कसबा बावड्यामध्ये अनेक रुग्णांच्या सेवा देखील आपल्या हातातून घडलेल्या आहेत। सीएम रिलीफ फंडच्या माध्यमातून अनेक रुग्णांना मदत देखील आपण केलेली आहे। नुकतंच एक काही दिवसापूर्वी कृष्णा आपला चहावाला देखील या ठिकाणी होता, त्याच्या सरबतवाला धर्मेंद्र, त्याच्या मुलगीचं ऑपरेशन आपण विजयराव केलं। ते ऑपरेशन नारायण हृदयालयासारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आपण केलं। त्या सरबतवाल्याला 1ही रुपया खर्च करायला न लावता जवळपास 8-10 लाख रुपयाचं ऑपरेशन त्यावेळी आपण मोफत करून दिलं। अशा अनेक आरोग्याची उदाहरणं आहेत जी कसबा बावड्यातली आपण करून दिली। अर्थात हे आमचं कर्तव्य आहे। खरं म्हणजे पूर परिस्थितीवर बोलत असताना या ठिकाणी मला आपल्याला अत्यंत सांगताना आनंद होतोय की ज्या
मित्रा या संस्थेची स्थापना सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी केली. महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन, ज्या पद्धतीनं केंद्रामध्ये नीती आयोगाची स्थापना केलेली आहे तशी राज्यामध्ये मित्रा ही संस्था काम करते. नीती आयोग कशा करता स्थापन केलेला आहे तर थिंक टँक म्हणून नीती आयोग स्थापन केलेला आहे. राज्यामध्ये मित्रा या संस्थेचं काम अत्यंत चांगलं सुरू आहे. मित्रा ही थिंक टँक राज्याची आहे आणि हे राज्याचं काम करत असताना देशाला महासत्ता बनवण्याचं स्वप्न जे नरेंद्र मोदी यांनी पाहिलेलं आहे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या राज्याचा विकासाचा वाटा इतर राज्यांच्या मानानं अतिशय जास्त आहे. आणि म्हणून हा असाच राहावा. देश ज्यावेळी महासत्ता बनायचा आहे त्यावेळी आपलं राज्य देखील मोठं झालं पाहिजे यासाठी मित्रा ही संस्था काम करते. अर्थात राज्य मोठं होत असेल तर होणारं नुकसान टळलं पाहिजे आणि या हेतूनं मित्रा या संस्थेची आपण स्थापना करत असताना पहिला प्रकल्प आपण हातात घेतला तो कोल्हापूरचा पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा फ्लड कंट्रोल प्रोजेक्ट. वर्ल्ड बँकेचे अनेक अधिकारी या ठिकाणी येऊन गेले. आपण वर्तमानपत्रामधून वाचला असेल. मला आपल्याला सांगायला अत्यंत आनंद होतोय की वर्ल्ड बँकेनं 2700 कोटी रुपये त्याला मंजूर केले आणि राज्य शासनानं 500 कोटी रुपये मंजूर केले आणि 3200 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आता लवकर सुरू होतोय. 3200 कोटी रुपये मध्ये होणार काय आहे तर इथून पुढच्या काळामध्ये घरात पाणी शिरतं, शेतात पाणी शिरतं, नुकसान होतं. 5-5, 6-6 फूट या ठिकाणी मला वाटतं पाणी घराघरात शिरलं होतं. हे पुढच्या काळामध्ये शिरणार नाही आहे. आणि म्हणून शेतकऱ्याचा विचार करत सातत्यानं मला आठवतंय शिवसेना प्रमुख त्यावेळी मला वाटते हयात होते. एकदा या ठिकाणी रस्ते करायचं काम सुरू होतं आणि कसबा बावड्याचा 100 फुटीचा हाच आपला IRBचा रोड आणि शेतकऱ्यांचा ऊस कापून टाकला होता रस्त्यावर आणि हा फोटो लागला होता मुंबईच्या सकाळला 6 वाजता. सन्माननीय वंदनीय शिवसेना प्रमुखांनी तो फोटो सकाळला पाहिला आणि मला बरोबर 6:15 फोन केला आणि म्हटले तुम्ही झोपलाय काय? अशा प्रकारे शेतकऱ्यांचा ऊस कापून टाकला जातो आणि तुम्ही गप का बसता? मी तातडीनं साहेबांना उत्तर दिलं की साहेब या लढ्यामध्ये मी फक्त एकटा लढतोय. बावड्यातल्या शेतकऱ्याची 1 इंच जागा जायला नको यासाठी मी प्रयत्न करतोय. हे मी त्यावेळी उत्तर दिलं होतं. वेळोवेळी या ठिकाणी अनेक गोष्टी असतील. बावड्याच्या सर्व गोष्टी सुखकर व्हाव्यात यासाठी कायम आमचा प्रयत्न राहिलेला आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये पूर परिस्थिती उद्भवणार नाही याची दखल आपण घेतोय. आपल्याला माहित आहे केशवराव भोसले नाट्यगृह असेल. आपल्याला माहित आहे रंकाळ्याची आता आपण गेला असाल, रंकाळ्याचा व्हिडिओ आपण बघितला असाल. रंकाळ्याचा व्हिडिओ ज्या पद्धतीनं आपण बघितलेला आहे त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरी उद्यान आपल्याला करायचं आहे. रंकाळ्याला आज कोल्हापूरच नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यातील नागरिक देखील या ठिकाणी पाहायला येत आहेत. अशाच पद्धतीने या कसबा बावड्यामध्ये राज्यातील किंवा जिल्ह्यातील नागरिक त्या ठिकाणी यायला पाहिजेत. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी सुशोभीकरण करायचं आहे. रंकाळ्याच्या मध्यभागी आपण म्युझिकल फाउंटन कारंजा 5 करोड रुपयाचा कारंजा त्या ठिकाणी मंजूर करून घेतलेला आहे. पुढच्या काळामध्ये लवकरच हा कारंजा त्या ठिकाणी आपण बसवतोय आणि हे सगळं होत असताना विकासाच्या कामावर आपण बोलतोय. विकास गेल्या अडीच वर्षामध्ये आपण करून दाखवलेला आहे. विरोधकांना मात्र टीका करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही नाही आहे. अनेक मंत्रिपद अनेकांनी भोगली, अनेकांनी पालकमंत्री पद भोगली. जवळपास 64 वर्षापैकी 50 वर्ष या काँग्रेसनं या राज्यावर राज्य केलं. पण एक लक्षात ठेवा गेल्या 2.5 वर्षामध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी भगिनींसाठी जी काही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली ती पूर्ण या हयातीमध्ये राज्याच्या कुणी आणली नाही आणि 5 महिने यशस्वी चालवली देखील आहे. आणि म्हणून आज ही योजना सुरू असताना विरोधकांच्याकडून आमच्यावर आरोप होतोय की निवडणुकीनंतर ही योजना बंद होणार. मी भगिनींना खास करून या ठिकाणी सांगायला आलोय की आम्ही शपथपूर्व सांगतो कुठल्याही परिस्थितीत ही योजना आम्ही तुमची बंद होऊ देणार नाही. कारण एक लक्षात घ्या योजना बंद करायची असती तरी आम्ही चालूच केली नसती. हे एक योजना आम्ही चालू केली नाही आहे. लेक लाडकी योजना आहे. अंत्योदयच्या माध्यमातून आनंदाचा शिधा आम्ही देतोय. भगिनींना आमच्या 50% एसटी मध्ये मोफत आम्ही भाड्यात सूट दिलेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो बचत गट असतील, आशा वर्कर्स असतील यांच्या माध्यमातून मोठं काम आम्ही केलेलं आहे. आणि म्हणून मुलींना देखील उच्च शिक्षणामध्ये मोठी आम्ही सवलत दिलेली आहे. फी आम्ही स्वतः भरतोय, हे शासन भरतोय. अशा प्रकारच्या योजना कधी आल्या नाहीत. ज्येष्ठांसाठी वेगळ्या योजना आहेत, युवकांसाठी लाडका भाऊ म्हणून कौशल्य विकासची योजना आहे, शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला सूट मिळालेली आहे. बावड्यातील अनेक शेतकऱ्यांना याची माहिती असेल. सन्मान निधी आणि म्हणून एकर कमी मला वाटतं एकरी 60,000 रुपये काहीतरी ती रक्कम दिली जाते. वर्षाला 12,000 एकूण
6,000 केंद्राकडनं आणि 6,000 राज्याकडनं आणि ती आता 15,000 आपण करतोय. अशा पद्धतीनं पूर्वी योजना नव्हत्या आणि म्हणून कल्याणकारी योजनांचं राज्य हे आता आहे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. या ठिकाणी भगिनीलाच माहित असते की संसार चालवताना तिला काय अडचणीला सामोरं जावं लागते आणि म्हणून अशा संसारामध्ये थोडी मदत व्हावी हा या योजनांचा हेतू होता. पुढच्या काळामध्ये निश्चितपणे आज आपल्याला माहित आहे ज्या पद्धतीने मी म्हटलं की काही गोष्टी या ठिकाणी झालेल्या आहेत, पण पुढच्या काळामध्ये हद्दवाढ असेल, खंडपीठ असेल, IT पार्क असेल, या सगळ्या गोष्टींसह मेरा अवार्ड. सर आप तो पियानो लेने गए थे. वॉलेट छोड़ना भूल गया. सर बिना वॉलेट कैसे करोगे पे? रुपे क्रेडिट कार्ड से. ये यूपीआई पे चले और रिवॉर्ड्स भी दे. लिंक इट, फॉरगेट इट. विधानसभेत पाठवेल. आपण या सभेसाठी सर्वजण उपस्थित राहिला याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि